हे महाबोधी विहार कुणाच्या ताब्यात द्यायचं, जर ते तुमच्याकडून काढून जर द्यायचं असेल तर मला असं वाटतं हा मुद्दा आता महत्त्वाचा नाही. आपला हा जर मुद्दा जर आपण कुणाच्या ताब्यात बौद्धांच्या कुणाला द्यायचं, याला द्यायचं, त्याला द्यायचं, हा जर मुद्दा जर घेतला तर मला असं वाटतं हे आंदोलन यशस्वी होणार नाही. महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांनी जी क्रांती जी इथल्या समाजामध्ये इथल्या समाजातल्या लोकांच्या म्हणजे धमन्यांमध्ये जे रक्त जे आहे ते क्रांतीचं आहे. आणि म्हणून इथं महाराष्ट्रामधून हा लढा होऊ शकतो. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं, मी नाव घेऊन बोलेल, म्हणजे मी असं नाव घेऊन बोलतो की प्रकाशजी आंबेडकर असतील, रामदासजी आठवले असतील, कवाडे साहेब असतील किंवा अजून समाजाचे जे कोणी नेते असतील, या सगळ्यांनी वेगवेगळी भूमिका न घेता त्यांनी धम्माच्या मंचावर एकत्र यावं. जर नामांतराचा लढा यशस्वी होऊ शकतो, याच्या अनेक लढे जर या ठिकाणी यशस्वी होऊ शकतात, तर महाबोधी विहाराचा लढा का होऊ शकत नाही. इथे बाबासाहेबांच्या धर्मांतरानंतर झालेले बौद्ध म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि UP मध्ये आहेत. हा एक विषय, म्हणजे ते एक बौद्ध आहेत. परंपरेनं पूर्व भारतामध्ये असणारे अरुणाचल, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, आसाममध्ये, नागालँडमध्ये असणारे बौद्ध, त्यांची भूमिका काय आहे ते पण आपल्याला ह्या गोष्टी पाहाव्या लागतील एकंदरीत. आणि जगातले बौद्ध जे बुद्धिस्ट कंट्री आहेत त्यांचं पण आपल्याला या महाबोधी विहारासाठी त्यांच्याकडे सुद्धा भारतातल्या काही प्रमुख लोकांनी म्हणजे पुढाकार घेतला पाहिजे. आस्थेच्या बळावर जर तुम्ही राम मंदिर बांधू शकता, आमची पण आस्था आहे. आणि मग या देशामध्ये आमच्या देशाचे आजचे सर्वोच्च पदावर असलेले न्यायमूर्ती त्यांनी पण याचा विचार केला पाहिजे. बरोबर आहे, त्यांना ही नैतिक म्हणजे संधी आहे चांगली. आणि मग त्यांनी याचा विचार केला पाहिजे की बाबा हे आपण जर राम मंदिरावर जर आस्थेनं जर राम मंदिर बांधू शकतो तर मग बुद्ध मंदिर हे पुराव्यानिशी आहे, तर ते त्यांच्या ताब्यात का देऊ नये. म्हणून सर्वत्र हा लढा उभा राहिला पाहिजे. बाबासाहेबांच्या अनुयायांनी वेगवेगळी भूमिका न मांडता आपण सर्वांनीच, प्रकाश आंबेडकर असतील, भीमरावजी आंबेडकर असतील, दिल्लीतून आमचे राजेंद्र पाल असतील, आमच्या मायावती असतील, तिकडून चंद्रशेखर रावण असतील, आणि म्हणून महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, पंजाबमध्ये आंबेडकरी समाज मोठा आहे, UP मध्ये मोठा आंबेडकरी समाज आहे. आणि मग या सगळ्या समाजांनी एकत्र येऊन अशी भूमिका मांडत असताना वेगवेगळी भूमिका न मांडता, आणि मग त्याच्यासाठी महाराष्ट्रानं हा म्हणजे पुढाकार घेतला पाहिजे. आणि त्यामध्ये भीमरावजी आंबेडकर आहेत, आमचे भिक्खू संघ, आमचे डॉक्टर भदंत उपगुप्त महातेरो आहेत. हे दोन माणसं मला वाटतं हा लढा यशस्वी करण्यामध्ये पुढे येऊ शकतात. आता ही पुन्हा नव्याने ही मागणी 130 वर्षापासून हे लढा उभं राहत आहे, म्हणजे लढला जात आहे. परंतु आम्हाला सरकार वेळोवेळी आम्हाला सरकार, मग ते सरकार कोणतंही असेल, लालूचं सरकार असेल, राबडी देवीचं असेल, नितीश कुमारचं सरकार असेल, या सगळ्यांनी आम्हाला झूल देण्याचं काम केलं. आम्हाला म्हणजे वेगळ्या पद्धतीनं आम्हाला चॉकलेट देण्याचं काम केलं. आणि परत हा कायदा तशाला तसा शाबूत ठेवून बौद्धांवर अन्याय केला. राज्य सरकारच हे चालवणार आहे, कारण ते वर्ल्ड हेरिटेज साईट आहे, जागतिक वारसा आहे. त्याच्यामुळे ते स्वतंत्र पद्धतीनं कुणाच्या ताब्यात देणार नाहीत. परंतु त्याची मॅनेजमेंट असेल, त्याचं तिथली जी चॅरिटी असेल ही बौद्धांनाच त्यांनी घ्यावी, अशा पद्धतीची एकमुखी मागणी आहे. आमचे IAS IPS अधिकारी, आमचे कार्यकर्ते, आमचा भिक्खू संघ, आमच्या सगळ्या संघटना यांनी एक एल्गार करावा आणि दिल्लीकडे कूच करावी किंवा बिहार विधानसभेवर कूच करावी. हेच सगळ्यात महत्त्वाचं आंदोलनाची दिशा असेल. मी आज लॉर्ड बुद्धा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की मूळ मुद्दा काय आहे. माझ्या हातामध्ये हा म्हणजे बोधगया मंदिर कायदा 1949चा GR हा माझ्या हातामध्ये आहे. तो इंग्रजीमधून मी मराठीमध्ये ट्रान्सलेट करून आणलेला आहे. आणि मूळ मुद्दा म्हणजे हरकतीचा काय आहे आपल्याला लक्षात येईल. म्हणजे GRच काय आहे थोडक्यात आपल्याला जर त्यातले काही मुद्दे आपल्याला लक्षात आले पाहिजेत. आणि म्हणून हा जो 1949चा जो कायदा आहे, जो 8 फेब्रुवारी 1955ला त्याची सुधारणा झाली आणि त्यांच्या माध्यमातून हा जो GR केला, त्या कायद्याला बोधगया मंदिर 1949 असं नाव देण्यात आलं आणि तो एकाच वेळी लागू करण्यात आलेला आहे. आता याची व्याख्या याच्यामध्ये बरेच सांगितलेले मुद्दे, आणि म्हणून या व्याख्यामध्ये क्रमांक 3 मध्ये याच्यामध्ये नमूद केलेलं आहे की महंत म्हणजे बोधगया येथील शैव मठाचे सध्याचे प्रमुख पुजारी. हा एक मोठा इश्यू आहे, म्हणजे ह्याच्यासाठी एक हरकत आहे. दुसरा,
त्याच्यामध्ये ती म्हणजे एक मुद्दा आहे त्या म्हणजे क मध्ये डी मध्ये लागून समिती म्हणजे कलम 3 अंतर्गत स्थापन केलेली समिती. परत समितीची रचना कशी आहे याच्यामध्ये एक महत्त्वाचा वादातीत मुद्दा म्हणजे त्याच्यामध्ये सांगितलेला आहे कलम 2 मध्ये की समितीमध्ये एक अध्यक्ष आणि एक अध्यक्ष आहेत जे राज्य सरकारने नामनिर्देशित केलेले 8 सदस्य असतील जे सर्व भारतीय असतील आणि त्यापैकी 4 बौद्ध असतील आणि 4 महंतासह ते हिंदूच असतील. परंतु महंत अल्पवयीन किंवा अस्वस्थ मनाचा असल्यास किंवा समितीवर काम करण्यास नकार दिल्यास त्याच्या जागी दुसरा हिंदूच सदस्य नामनिर्देशित केला जाईल. हा त्यातला एक म्हणजे या GRच्या समितीची जी निवड प्रक्रिया आहे किंवा सदस्य आहे त्याची हा एक दुसरा हरकतीचा मुद्दा आहे. तिसरा एक अजून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी तुम्हा सर्वांचं लक्ष देशाचं लक्ष या ठिकाणी मी वेधू इच्छितो या लॉर्ड बुद्धाच्या चॅनलच्या माध्यमातून. ते म्हणजे क्रमांक 3 जे गयाचे जिल्हा अधिकारी म्हणजे कलेक्टर आहेत ते कलेक्टर हे समितीचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत असं सरकारनं GRमध्ये नमूद केलेलं आहे. परंतु ज्या कालावधीत गयाचे जिल्हा दंड अधिकारी जर अहिंदू असतील तर त्या कालावधीसाठी राज्य सरकार या कमिटीतल्या एका हिंदूला समितीचे अध्यक्ष म्हणून नामनिर्देशित करेल. हा एक सगळ्यात महत्त्वाचा वादातीत मुद्दा आहे, हरकतीचा मुद्दा आहे. म्हणजे कलेक्टर जर हिंदू नसेल तिथे जर मुस्लिम आला, मागासवर्गीय आला किंवा अजून कोणता आला तर तिथे त्या कलेक्टर तो त्या BTMC कमिटीचा किंवा त्या बुद्धगया मंदिर विहाराचा तो अध्यक्ष राहणार नाही अशी एक जाचक आट याच्यामध्ये टाकलेली आहे. परत दुसरं जर कलेक्टर अहिंदू असेल तर त्याच्यामध्ये सांगितले की राज्य सरकार समितीचे सचिव म्हणून काम करण्यासाठी सदस्यांमधून एखाद्या व्यक्तीला नामनिर्देशित करेल. हा एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे. परत ह्याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा आहे वादातीत म्हणजे हरकत घेण्यासारखा. मंदिरातील पूजा आणि मंदिराच्या जमिनीवर पिंडदान, मेलेल्या व्यक्तींचं पिंड अर्पण करणे आणि त्याचं योग्य कार्यप्रदर्शन करणे हा एक सगळ्यात महत्त्वाचा हरकतीचा मुद्दा आहे. आणि म्हणून याच्यासाठीच म्हणजे हे सगळा काही वाद चालू आहे. मंदिराची किंवा कोणत्याही त्याच्या भागाची प्रतिमेची विटंबना ह्याच्यामध्ये करता येणार नाही असंही या ठिकाणी सांगितलेलं आहे. दुसरा अजून याच्यामध्ये मुद्दा आहे याच्यामध्ये की म्हणजे याच्यामध्ये जे हिंदूंचं जे काही मॅनेजमेंट आहे स्वतंत्र पद्धतीनं तर ते त्यांच्यावर कसल्याही राज्य सरकारनं कुठलंही हरकत घ्यायची नाही, ते जशाला तसं शाबूत करायचं असंही यामध्ये सांगितलेलं. त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की सध्या लागू असलेल्या कोणत्याही कायद्यात काहीही असले तरी मंदिर किंवा मंदिराच्या जमिनीचा वापर करण्याच्या पद्धतीबाबत हिंदू आणि बौद्ध याच्यात काही वाद असल्यास राज्य सरकार निर्णय अंतिम देईल. ही एक महत्त्वाची बाजू समजून घेताना जर वाद झालेच तर सरकारने ह्याच्यामध्ये मध्यस्थीची भूमिका घ्यायला पाहिजे. परंतु सरकार कुठलीही मध्यस्थीची भूमिका घेत नाही हे वास्तव आहे. त्यामध्ये अजून एक मुद्दा हरकतीचा आहे की शैव मठाच्या मालमत्तेवर विहार समितीचा कुठलाही अधिकार नाही. बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल देशाचं लक्ष महत्त्वाचा मुद्दा मी सांगतोय की जिथं जे काही शैव मंदिर जे मंदिरामध्ये टेम्पलमध्ये जे पूजा केली जाते तिथे मिळणारी जी काही त्याचे सोर्सेस आहेत, आर्थिक येणारं दान आहे, हे सुद्धा म्हणजे समितीनं ते ताब्यात घ्यायचं नाही. ते सेपरेट ते सांगतात की शैव मठाच्या मालमत्तेवर समितीचे अधिकार राहणार नाहीत. पुन्हा अजून असं म्हटलंय त्यामध्ये की या कायद्यात किंवा त्या खालील बनवलेल्या नियमामध्ये काही असले तरी बौद्धगयाच्या शैव मठाच्या जंगम किंवा जंगल मालमत्तेवर सुद्धा समितीचा अधिकार असणार नाही असे जाचक त्या काळामध्ये म्हणजे GR बनवताना ह्या सगळ्या मंडळी म्हणजे ह्या सर्व बाबी समोर आलेल्या आहेत. पुन्हा अजून एक हरकतीचा मुद्दा आहे आमच्यासाठी. राज्य सरकार एक सल्लागार मंडळ राज्य सरकारच्या इच्छेप्रमाणे ते नियमित असतं. याला बोर्ड म्हणून या ठिकाणी तशी तरतूद केलेली आहे BTMCच्या माध्यमातून. ती त्यामध्ये ते इस्टॅब्लिश करू शकतात आणि म्हणून राज्य सरकार ठरवेल इतके सदस्य त्याच्यामध्ये म्हणजे कितीही अगणित राज्य सरकारनं जर ठरवलं तर ते त्याच्यामध्ये घेऊ शकतात. अशा मंडळाचे बहुसंख्य सदस्य हे बौद्धच असतील पण ते भारतीय नसतील. ही सुद्धा हरकतीचा मुद्दा या GRमध्ये आपल्यासाठी महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे भारतीय लोकांना त्याच्यात घ्यायचं नाही. जे परदेशी बौद्ध लोक आहेत जसे श्रीलंका असेल, थायलंड असेल, या म्हणजे अशा लोकांना या ठिकाणी घ्यायचं. पुन्हा मंडळाचे सदस्य
जे असतील ते राज्य सरकारने निश्चित केलेल्या मुदतीसाठी पद धारण करतील. सरकार बदललं, कमिटी बदलली, बोर्ड बदललं, अशा पद्धतीचा म्हणजे या ठिकाणी असे काही हरकतीचे मुद्दे आहेत. भंते अनागारिक धर्मपाल यांनी जेव्हा महाबोधी महाविहाराला इसवी सनाच्या 18व्या शतकामध्ये जेव्हा भेट दिली तेव्हा त्यांनी तिथली अवस्था पाहिली की त्या मंदिरामध्ये आता जी काही महापरिनिर्वाण मुद्रा जी भूमिस्पर्श मुद्रा ज्या ठिकाणी आहे तिथे शैव म्हणजे शैवाची म्हणजे महादेवाची मूर्ती त्या ठिकाणी ठेवली होती. अनागारिक धर्मपाल पाहिले येऊन की अरे हे बुद्धाचा असून सुद्धा महावंश ग्रंथ महावंश असेल दीपवंश या ग्रंथामध्ये महाबोधीचा उल्लेख आलेला आहे. आणि मग जर अशा ठिकाणी जर बुद्धाचं म्हणजे बुद्धाला खाली पाडून मूर्ती खाली पडलेली आहे आणि तिथे महादेवाची मूर्ती जर ठेवलेली आहे तर अनागारिक धर्मपालांना फार चीड आली. अनागारिक धर्मपाल हे ख्रिश्चन समुदायाचे होते, ते बौद्ध झाले आणि ते एवढे बौद्ध धम्माचे पाईक झाले आणि त्यांना बुद्धाचा अवमान सहन नाही झाला आणि म्हणून त्यांनी त्या काळात तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नमेंटमध्ये तिथल्या मंदिरात जे काही ते ज्यांनी शैव म्हणजे महादेवाची जी मूर्ती बसवली होती आणि बुद्धाची मूर्ती अशी खाली पडलेली होती तेव्हा अनागारिक धर्मपालांनी त्या काळामध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंटकडे ती कोर्टात केस दाखल केली होती आणि सप्रमाण सिद्धही केलं होतं आणि ती कोर्टात ती केस जिंकलीही होती. परंतु कालांतराने सुद्धा त्या ठिकाणी हिंदू महंतांनी तिथे म्हणजे ताबा घेतला आणि हे आमचंही आहे असं रेटून लावलं. हा मुद्दा जेव्हा भारत स्वतंत्र देश झाला त्याच्यानंतर आपल्या देशाचे प्राईम मिनिस्टर नेहरू यांनी याच्यातला मार्ग काढण्यासाठी जो कायदा केला तो अतिशय म्हणजे कुठलाही विचार न करता काळा कायदा आहे. हा अतिशय काळा कायदा आहे आणि तो बौद्धांच्या हिताचा नाही, तो हिंदूंच्याच समर्थनात आहे असा आमचा या ठिकाणी आरोप आहे. कारण तो GR आपण आता या ठिकाणी वाचलेला आहे. आता मुळात अनागारिक धर्मपालांनी ब्रिटिश काळामध्ये कोर्टाने जे आदेश दिलेले आहेत की हे बुद्धच मंदिर आहे, तरी पण नेहरूंनी हा जो जाचक कायदा केला तो कायदा बौद्धांच्या विरोधात असल्यामुळे परत हा कायदा जेव्हा बौद्धांना माहीतच नव्हता. मुळात भारतात 1949 मध्ये बौद्ध किती होते हे आपल्या सर्वांना जगाला माहीत आहे, देशाला माहीत आहे की बौद्धच नव्हते. बाबासाहेबाच्यामुळे 1956ला धर्मांतर झालं आणि मग तेव्हा बौद्ध धर्माची बुद्धाची कोणीच नव्हतं. आणि मग अनागारिक धर्मपालांनी हा लढा उभा केला आणि त्यानंतर 1956ला बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि क्रांती झाली आणि मग या ठिकाणी बौद्ध अनुयायी वाढू लागले. परंतु जेव्हा बौद्ध अनुयायी वाढल्यानंतर मंदिराकडे बुद्धगयेच्या मंदिराकडे लोक जेव्हा जगातले लोक येऊ लागले, देशातले लोक जाऊ लागले तेव्हा तिथं लोकांना हे सगळं दिसू लागलं की इथं पिंडदान आहे, इथे महंत येऊन सकाळ दुपार संध्याकाळ शासकीय पूजा केली जाते. आम्ही जातो ना, आता आपण सगळेच जाता महाबोधी विहाराला, सकाळी पूजा आहे, संध्याकाळी पूजा आहे, दुपारी पूजा आहे. हे आम्हाला कुठंतरी बौद्ध अनुयायी म्हणून बौद्ध भिक्षू म्हणून जगातल्या सगळ्याच बौद्धांना ही गोष्ट खटकते की बाबा आमचं घर आहे, आम्ही याचे मालक आहोत आणि काही लोक या आमच्या घरामध्ये येऊन आम्हालाच दमदाटी करून घुसखोरी करून हे आमचं आहे अशा पद्धतीनं दाखवायचं. तुमचं काय आहे मंदिराचं एकूणच सर्वेक्षण जर केलं तर तिथं सगळ्या गोष्टी तुम्हाला बुद्धाच्या सापडतात. सम्राट अशोक त्या ठिकाणी गेले, तिथल्या वज्रासनाला त्यांनी पूजा केली, तिथं महाबोधी विहार त्यांनी बांधलं, तिथं शिलालेख लिहून ठेवला. एवढं सप्रमाण सिद्ध झाल्यानंतर देशाचे पंतप्रधान त्या काळातले नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ लिहिला. त्याच्यामध्ये हे सगळं त्यांनी नमूद केलंय, सारा भारतच बुद्धाचा होता. आणि मग आता नवं दुसरं काय प्रमाण द्यायचे. आणि म्हणून असं मला वाटतं की भंते सुरई ससाई यांनी म्हणजे जपानचे भिक्खू येऊन त्यांनी हा सगळ्या कायद्याचा अभ्यास केला. तर कायद्याचा अभ्यास केल्यानंतर कळालं की ह्यामध्ये बौद्ध आहेत पण बौद्ध याला कोणी घेतलंच नाही. बौद्ध आंबेडकरवादी बौद्धच नाही, ते हिमाचल इकडलेच बौद्ध आहेत. आणि म्हणून ती जाणीव झाली आणि म्हणून अनागारिक धर्मपालांनी भंते सुरई ससाई यांनी या देशामध्ये 20-25 वर्षापूर्वी जो लढा उभा राहिला आणि तो लढा म्हणजे या देशामध्ये आधुनिक देशामध्ये या काळामध्ये हा लढा एवढा प्रचंड मोठ्या प्रमाणात झाला. परंतु आत्ताच आपण नमूद केलं की तो लढा कशा पद्धतीने गुंडाळण्यात आला, आपली दिशाभूल कशी करण्यात आली. परंतु काय हरकत नाही, आता ही पुन्हा नव्याने ही मागणी 130 वर्षापासून हे लढा उभं राहत आहे म्हणजे लढला जात आहे. परंतु आम्हाला सरकार वेळोवेळी आम्हाला सरकार, मग ते सरकार कोणतंही असेल, लालूचं सरकार असेल, राबडी देवीचं असेल, नितीश कुमारचं सरकार असेल, या सगळ्यांनी आम्हाला झूल देण्याचं काम केलं, आम्हाला म्हणजे वेगळ्या पद्धतीनं आम्हाला चॉकलेट देण्याचं काम केलं आणि परत हा कायदा तशाला तसा शाबूत ठेवून
बौद्धांवर अन्याय केला आणि म्हणून परत बनते प्रज्ञाशील असतील आमचे आकाश लामा असतील, या सर्वांनी धरणे आंदोलन फेब्रुवारीमध्ये धरलं आणि त्या ठिकाणी अनिश्चित काळासाठी धरणे आंदोलन धरलं आणि धरणे आंदोलन बौद्धगया मंदिराच्या समोर धरलं आणि म्हणून लोकांचं लक्ष केंद्रित व्हावं याकरिता हे आंदोलन झालं. परंतु धरण्याचा अर्थ काय तुम्हाला माहीत आहे, फक्त लक्ष वेधित करणे, परंतु ठोस पद्धतीनं अशी कारवाई पद्धतीनं झाली नाही आणि म्हणून त्याचा प्रभाव नाही झाला. परंतु सरकार एवढं तिथलं अशा पद्धतीनं आहे, मुळात ते सरकारच हिंदू सरकार आहे. नितीश कुमार म्हणजे काय बुद्धिस्टही नाहीत, ते हिंदूच आहेत आणि तिथे बौद्ध अनुयायी नसल्यामुळे ही सगळ्यात मोठी अडचण म्हणजे हा एक सगळ्यात महत्वाचा त्यांना बौद्धांच्या मतावर डिपेंड राहण्याची गरज नाही, कारण बौद्धच नाही तिथे. जसं महाराष्ट्रामध्ये बौद्ध समाज मोठ्या संख्येने आहे, या ठिकाणी बार्टी आमच्यासाठी शिक्षण संस्थेसाठी केलेली आहे, आमच्यासाठी काही विकास निधी आमच्यासाठी राखीव ठेवला जातो, आमच्यासाठी योजना सरकार आणतंय. तसं तिथे बौद्ध अनुयायी नसल्यामुळे बौद्धांची बाजू, बौद्धांना न्याय देण्याचं काम कोणी करू शकत नाही आणि म्हणून मला नितीश सरकारकडून तशी अपेक्षाच नाही, नितीश सरकार करणारच नाहीत असे मला पुरा ठाम विश्वास आहे. येणाऱ्या इलेक्शनमध्ये नितीश कुमारांना घरी बसायचे का, हा सगळा रोष ओढून हे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि नितीश कुमार या गोष्टी करणार नाही आणि बनते प्रज्ञाशील, बनते आमचे आकाश लामा यांनी आंदोलन उभं केलं आणि याच आंदोलनामध्ये आमचे बनते छोटे बनते विनाचार्य हेच त्यामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभाग घेतल्यानंतर त्यांना चिड आली. त्यांनी जवळजवळ मंदिरामध्ये शिरकाव केला आणि त्या ठिकाणी असणारे शव मंदिराच्या ज्या काही जुने जे काही तुम्हाला दिसतात दोन म्हणजे हे घर किंवा त्यांचे जे काय तर तिथे सांगतात की ते बुद्धाला झाकून ठेवलंय आणि पाची पांडव वगैरे अशा पद्धतीनं सांगतात. तेव्हा बनते विनाचार्य यांनी त्याची पूर्ण पोलखोल केली, त्या महंतांना विरोध केला आणि तुमचे आमच्या मंदिरात तुमचं काय काम आहे, सगळं त्यांनी ते कपडे काढले, ती पूजा काढली, ते कुंकू काढलं, ते अष्टगंध काढला, तर ते लक्षात आलं की हे बुद्धच आहेत. आणि म्हणून हे सगळं ढळढळ असताना, सगळं जाहीर असताना सुद्धा मग त्यावेळेस BTMC म्हणजे बोधगया टेम्पल मॅनेजमेंट कमिटीने बनते विनाचार्यांवर गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल केल्यानंतर बनते विनाचार्याला त्या मंदिरामध्ये म्हणजे बुद्धगयेच्या महाबोधी विहारामध्ये मजाव करण्यात आला. परत आंदोलन छेडण्यात आलं, त्या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला. मोर्चाला उत्तर म्हणून हिंदू समाजाने सुद्धा तिथं मोठ्या संख्येनं विरोध केला आणि अशा पद्धतीने मग दोघांमध्ये वादावादी झाली आणि बनते विनाचार्यांना हे सगळं डोक्यात लक्षात ठेवून बनते विनाचार्य हे अग्रेसिव्ह भूमिकेतून पुढे येत आहेत आणि आमचा सगळा पोलखोल करत आहेत आणि म्हणून त्यांनी तिथे परत एकदा त्यांच्यावर गुन्हा दाखल केला दंगल घडवण्याच्या मध्ये, मारामारीच्या ह्याच्यामध्ये आणि मग बनते विनाचार्यांना 68 दिवस जेल भोगावी लागली. बंधूंनो, मला एकच सांगायचे आपल्या लॉर्ड बुद्धा चॅनलच्या माध्यमातून, हा लढा आता पेटलेला आहे बिलकुल आणि म्हणून या लढ्याला या लढ्याला कुठेही संत गती आली नाही पाहिजे आणि ही ज्या भावना आहेत आपल्या, हे मंदिर आमचं असं म्हणणं आहे की मुस्लिमांचं जे काही प्रार्थना स्थळ आहे मस्जिद ती मुस्लिमांच्या ताब्यात, आता ख्रिश्चनांचं जे चर्च आहे ते त्यांच्या ताब्यात आहे, हिंदूंचे जेवढे मंदिर आहेत ते पण त्यांच्या ताब्यात आहेत आणि मग आमचं बौद्ध मंदिर, आमचं बुद्ध विहार हे आमच्या ताब्यात का नाही, आमच्यावर अन्याय काय आहे. आणि म्हणून देशाचे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी वारंवार बुद्धगयेला जातात आणि सांगतात की मला ही भूमी, बुद्धगयेची भूमी मला शांती आणि करुण्याची प्रेरणा देते आणि म्हणून देशाच्या प्राईम मिनिस्टरने ही गोष्ट लक्षात का घेऊ नये, त्यांच्यासाठी हा क्षुल्लक मुद्दा आहे. ते जर 370 सारखा कलम हे एका झटक्या जर ते मोठ्या पद्धतीनं म्हणजे हलक्या पद्धतीनं जर रद्द करू शकतात तर महाबोधी महाविहाराचा जो काही कायदा आहे 1949 तो फार छोटा आहे आणि मग तो रद्द करणं हे मला वाटतं नैतिक जिम्मेदारी आपल्या देशाच्या प्राईम मिनिस्टरने घेतली पाहिजे. त्याचं कारण असं सांगतो, देशाच्या प्राईम मिनिस्टरनं पहिले पंतप्रधान असतील किंवा आताचे असतील यांनी पहिल्या नेहरूंनी म्हणजे देशाच्या पहिल्या प्रधानमंत्र्यांनी मी बुद्ध राष्ट्रातून आलो असं जगामध्ये त्यावेळेस भ्रमंती केली होती आणि आम्हाला मदत करा आणि तेही बौद्ध राष्ट्रांकडे मागणी केली होती. आताचे PM सुद्धा जेव्हा पहिल्यांदा निवडून आले त्यांनी भूटानपासून सुरुवात केली, ते अगदी म्यानमार, जपान सगळ्या बौद्ध राष्ट्रांशी म्हणजे गेले आणि मी बुद्धाच्याच भूमीतून आलो अशा पद्धतीनं सांगतात. आणि म्हणून बाहेर दाखवताना बुद्धाची भूमी जर आठवत असेल तर नैतिक जिम्मेदारीनं तुम्ही इथं या ठिकाणी ही बुद्धाची भूमी आहे हे जगाला दाखवून द्यावं तुम्ही कृतीतून, असं आम्हाला या ठिकाणी म्हणायचं. आणि म्हणून एकमुखी मागणी आहे आमची बौद्धांची, 1949चा कायदा हा जाचक कायदा तुम्ही रद्द करा आणि स्वतंत्र पद्धतीनं
बुद्ध विहार जे बौद्धांच्या ताब्यात असेल, बौद्धांचं मॅनेजमेंट असेल, अशा पद्धतीनं हा कायदा नवीन तयार करा. राज्य सरकारच हे चालवणार आहे, कारण ते वर्ल्ड हेरिटेज साईट आहे, होय, जागतिक वारसा आहे. त्याच्यामुळे ते स्वतंत्र पद्धतीनं कुणाच्या ताब्यात देणार नाहीत, परंतु ते त्याची मॅनेजमेंट असेल, त्याचं तिथली जी चॅरिटी असेल ही बौद्धांनाच त्यांनी घ्यावी, अशा पद्धतीची एकमुखी मागणी आहे. आणि याच्यासाठी आंदोलन करण्यासाठी जे आताच माझ्याकडे काल विनाचार्य भंतेजी लातूरला आले, आमच्या लातूर शहरामध्ये प्रचंड ताकदीनं आम्ही या ठिकाणी हजारो लोक, 4-5 हजार लोक भंते विनाचार्याला सपोर्ट करत आहोत. आणि म्हणून आमचं आंदोलन एका दिशेने गेलं पाहिजे. याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आम्हाला जर दिल्लीला जायचं असेल तर आम्ही दिल्लीलाही जायला तयार आहेत, आणि जर वेळ प्रसंग जर पडली तर बिहार विधानसभेवरही जायला तयार आहेत. आणि म्हणून आता हे आंदोलन आता मागे हटणार नाही. त्याच्यासाठी आम्हाला आमच्या प्राणाची बाजी जरी लावावी लागली तर आम्ही निश्चित ती प्राणाची बाजी द्यायला तयार आहेत. एका ठिकाणी म्हटलेलं आहे, म्हणजे बनते आनंद कौशलन यांचं, कि मरने के बाद मेरे कब्र पे लिख देना कि बाबा साहब का चिवरधारी बाबा साहब के सपनों का भारत बनाने के जंग में शहीद होया. हे वाक्य आम्हाला म्हणजे प्रेरणा देऊन जाते. आणि म्हणून आमच्यासारखे तरुण अनेक भिक्खू संघातले हे महाबोधी विहारासाठी लढा देण्यासाठी, बलिदान देण्यासाठी तयार आहे. आणि म्हणून सरकारने हे लक्षात घ्यावं की आता त्यांनी शांत बसू नये. हा मुद्दा आस्थे, तुम्ही राम मंदिराचा जर आस्थेवर जर हा प्रश्न जर सोडू शकता तर महाबोधी विहाराचा सुद्धा तुम्ही आस्थेवर हा प्रश्न सोडवला पाहिजे. आणि म्हणून ह्याच्यासाठी नरेंद्र मोदी यांनीच पुढाकार घ्यावा, अशी या ठिकाणी माझी प्रमुख मागणी आहे. भंतेजी, काय वाटते आपल्याला, कशा पद्धतीने याचं नियोजन, आयोजन आणि प्लॅनिंग असलं पाहिजे? महाबोधी महाविहार हे जर याचा कायदा जर बदलायचा असेल किंवा इथले जे काही हिंदू महंत मुक्त करून घ्यायचं असेल, आमच्या ताब्यात घ्यायचं असेल, तर ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टी अशा कंडिशनल, म्हणजे आपल्याला कंडिशन पाहावे लागतील. भारतामध्ये असणारे बौद्ध बिलकुल हे जागृत आहेत का, हा एक सगळ्यात महत्वाचा आहे. त्याच्यानंतर इथे बाबासाहेबांच्या धर्मांतरानंतर झालेले बौद्ध म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि UP मध्ये आहेत, हा एक विषय, म्हणजे ते एक बौद्ध आहेत. परंपरेनं पूर्व भारतामध्ये असणारे अरुणाचल, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, आसाममध्ये, नागालँडमध्ये असणारे बौद्ध, त्यांची भूमिका काय आहे ते पण आपल्याला ह्या गोष्टी पाहाव्या लागतील एकंदरीत. आणि जगातले बौद्ध जे बुद्धिस्ट कंट्री आहेत त्यांचं पण आपल्याला या महाबोधी विहारासाठी त्यांच्याकडे सुद्धा भारतातल्या काही प्रमुख लोकांनी म्हणजे पुढाकार घेतला पाहिजे. त्यामध्ये जशी आपल्या समाजातल्या काही संघटना काम करतात, जशी भारतीय बौद्ध महासभा असेल, भिक्खू संघ असेल, त्रिलोक्य बौद्ध महासंघ असेल, या सगळ्यांनी यांचं म्हणजे सर्कल मोठं झालं पाहिजे. जगातले जे लोक आहेत, जसे आमचे देशाचे म्हणजे आपल्या देशाचे जे कोणी प्रमुख जात असतील त्यांना आवर्जून विचारलं पाहिजे की आमचं महाबोधी विहार तुम्ही कधी मुक्त करता. बिलकुल, हा जर जागतिक प्रेशर जर तयार जर झालं तर ह्या गोष्टी होऊ शकतात. परंतु मला आता असं म्हणायचंय की आपण म्हणलात, यापूर्वी म्हणालात की हे महाबोधी विहार कुणाच्या ताब्यात द्यायचं, जर ते तुमच्याकडून काढून जर द्यायचं असेल तर मला असं वाटतं हा मुद्दा आता महत्वाचा नाही. आपला हा जर मुद्दा जर आपण कुणाच्या ताब्यात, बौद्धांच्या, कुणाला द्यायचं, याला द्यायचं, त्याला द्यायचं, हा जर मुद्दा जर घेतला तर मला असं वाटतं हे आंदोलन यशस्वी होणार नाही. आधी ते आपल्या ताब्यात घेणं हे पहिलं आपलं लक्ष असावं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि भिक्खू संघ लीडिंग करत आहे, तर मला असं म्हणायचंय की आतापर्यंतचा लढा हा अशाच पद्धतीनं तयार झालेला आहे. आणि मला असं वाटतं आता महाराष्ट्र सगळ्यात महत्वाचं या लढ्याची क्रांतिभूमी ठरेल. कारण महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांनी जी क्रांती, जी इथल्या समाजामध्ये, इथल्या समाजातल्या लोकांच्या म्हणजे धमन्यांमध्ये जे रक्त जे आहे ते क्रांतीचं आहे. आणि म्हणून इथं महाराष्ट्रामधून हा लढा होऊ शकतो. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं, मी नाव घेऊन बोलेल, म्हणजे मी असं नाव घेऊन बोलतो की प्रकाशजी आंबेडकर असतील, रामदासजी आठवले असतील, कवाडे साहेब असतील, किंवा अजून समाजाचे जे कोणी नेते असतील, या सगळ्यांनी वेगवेगळी भूमिका न घेता त्यांनी धम्माच्या मंचावर एकत्र यावं. जर नामांतराचा लढा यशस्वी होऊ शकतो, याच्या अनेक लढे जर या ठिकाणी यशस्वी होऊ शकतात, तर महाबोधी विहाराचा लढा का होऊ शकत नाही. आणि इथल्या बाबासाहेबांच्या अनुयायांनी वेगवेगळी भूमिका न मांडता आपण सर्वांनीच, प्रकाश आंबेडकर असतील, भीमरावजी आंबेडकर असतील, दिल्लीतून आमचे राजेंद्र पाल असतील, आमच्या मायावती असतील, तिकडून चंद्रशेखर रावण असतील, आणि म्हणून महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, पंजाबमध्ये आंबेडकरी समाज मोठा आहे, UP मध्ये मोठा आंबेडकरी समाज आहे. आणि म्हणून या सगळ्या
समाजाने एकत्र येऊन अशी भूमिका मांडत असताना वेगवेगळी भूमिका न मांडता आणि मग त्याच्यासाठी महाराष्ट्रानं हा म्हणजे पुढाकार घेतला पाहिजे. आणि त्यामध्ये भीमरावजी आंबेडकर आहेत, आमचे भिक्खू संघ, आमचे डॉक्टर भदंत उपगुप्त महातेरो आहेत. हे दोन माणसं मला वाटतं हा लढा यशस्वी करण्यामध्ये पुढे येऊ शकतात. आणि त्यांच्या माध्यमातून आता मला असं वाटतं लय जास्तीचा वेळ न घालता महाराष्ट्रामध्ये एक राज्यव्यापी 2 दिवसाची 3 दिवसाची महाबोधी महाविहार मुक्ती लढा यशस्वी करण्यासाठी एक मंथन परिषद घ्यावी. आणि त्यातून आमचे नेते, आमचे IAS IPS अधिकारी, आमचे कार्यकर्ते, आमचा भिक्खू संघ, आमच्या सगळ्या संघटना यांनी एक एल्गार करावा आणि दिल्लीकडे कूच करावी किंवा बिहार विधानसभेवर कूच करावी. हेच सगळ्यात महत्त्वाचं आंदोलनाची दिशा असेल. जर मराठा बघा हे आस्थेच्या बळावर जर तुम्ही राम मंदिर बांधू शकता, आमची पण आस्था आहे. आणि मग या देशामध्ये आमच्या देशाचे आजचे सर्वोच्च पदावर असलेले न्यायमूर्ती त्यांनी पण याचा विचार केला पाहिजे. बरोबर आहे, त्यांना ही नैतिक म्हणजे संधी आहे चांगली. आणि मग त्यांनी याचा विचार केला पाहिजे की बाबा हे आपण जर राम मंदिरावर जर आस्थेनं जर राम मंदिर बांधू शकतो तर मग बुद्ध मंदिर हे पुराव्यानिशी आहे तर ते त्यांच्या ताब्यात का देऊ नये. म्हणून सर्वत्र हा लढा उभा राहिला पाहिजे. आणि म्हणून आता विनाचारे हे त्यासाठी माध्यम बनलेले आहेत. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेने एल्गार केलेला आहे. विनाचारे बंदीच्या पाठीमागं भीमरावजी आंबेडकरांच्या पाठीमागं हा समाज उभा राहिलेला आहे. आणि म्हणून आपण वेळ न घालता आंदोलनाची दिशा अवेअरनेस म्हणून महाराष्ट्रातलेच लोक मला वाटतं हा महाबोधी मुक्ती लढा यशस्वी करू शकतात. आणि मराठा आता कालचं आपण तुम्ही बघू शकता मुंबईला जे आंदोलन झालं जरांगे पाटलांचं, त्यांनी मला असं म्हणायचं नाही की आपण भारतीय आहोत शेवटपर्यंत भारतीय, पण आपल्या हक्कासाठी आपण आपल्या इथल्या शासन व्यवस्थेला मजबूर करण्याचं काम केलं पाहिजे. आणि ते फक्त आणि फक्त संघशक्ती ताकदीच्या बळावर. आणि म्हणून आपलं जे आहे हक्काचं जर मागायचं असेल तर मला असं वाटतं आपण सुद्धा दिल्ली जाम केली पाहिजे, एकत्रित आलं पाहिजे. महिनाभरासाठी आपण सगळ्यांनी आपले सगळे माणसं घर म्हणजे आपलं मीठ मिरची बांधून आपण तिकडे निघालं पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्ही आम्हाला देत नाही देशाचे प्रधानमंत्री तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. अशा पद्धतीची आंदोलनाची दिशा जर राहिली तर महाबोधी विहार आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही असा माझा इथे ठाम विश्वास आहे. आणि याच्यासाठी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेनं माझ्या शब्दाकडं प्रकर्षानं लक्ष देऊन याच्यासाठी पुढाकार घ्यावा. आणि त्याच्यासाठी आम्ही सगळा भिक्खू संघ आणि भारतीय बौद्ध महासभा आज चॅनलच्या माध्यमातून मी सांगत आहे की आम्ही सगळे ह्याच्यासाठी पुढाकार घेऊ. आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच मंथन परिषद महाराष्ट्रामध्ये मुंबई किंवा जिथं योग्य वाटेल तिथं सर्वांना सोयीस्कर असेल अशी एक मंथन परिषद भविष्यामध्ये आयोजित करणार आहोत. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.